नमस्कार मित्रांनो, हे बघा हे दही, अंडी आणि गुळ याच्यापासून बनवलेलं हे औषध आहे गवारीला. तर ह्याला 10 दिवस कमीत कमी मुरू टाकावं लागतं आणि मग ते मुरल्यानंतर ते गवारीला वापरायचं. ह्याला कुठलं केमिकल नाही, काय नाही. हे बघा एका पंपाला साधारण बघा 3 टोपणं टाकायची. हे बघा ही 3 टोपणं वापरायची म्हणजे त्या गवारीला त्या औषधाचा मान बसतो आणि ह्यानं बुरशी होत नाही तुम्हाला सांगतो. आणि ते तुडतुड होत नाही, तर गवारी वाढ खाती आणि गवारीला कलर बी येतो, खायला चविष्ट असते. त्यामुळे ह्यात कुठलं केमिकल नाही, काय नाही, औषध नाही कुठलं. कारण आम्ही खातो, त्यामुळं कोणाला विषारी खाया देत नाही, आम्हाला स्वतःला लागते. त्यामुळे हे घरी बनवलेलं औषध बघा, हे काय ह्याच्यापासून त्रास नाही, धोका नाही, काय नाही. म्हणून बघा हे आम्ही प्रत्येक पिकाला वापरतो. गवारी असो, तुम्हाला सांगतो बाजरी असो, गहू असो, सगळ्या पिकाला हे वापरतो. ह्याच्यापासून त्या पिकाला ताकद मिळते आणि पिकं वाढल्या जाते, ते पोचले जाते ते. म्हणून शेतकरी मित्रांनो, ही अशा पद्धतीचं औषध बनवलेलं नेहमी कुठल्याही पिकाला मारायचं. गूळ, दही आणि अंडी ते कमीत कमी 6 दिवस मुरू टाकायचं. मुरलं की मग पंपाला, एका पंपाला जसं पिकं लहान असो मोठं असो, असं त्याचं समजा लहान गवारी असली तर 1 टोपण पंपाला वापरायचं. 16 गवारी आली की 2 टोपणं, 16 सुरुवात झाली की 3 टोपणं, अशा पद्धतीनं ही मारायचं. तर बघा हे घरी बनवलेलं औषध, त्याला काय मोठा खर्च नाही. फक्त अंडी, गुळ आणि दही, सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि कमीत कमीत खर्चात आहे. बघा हे बघा, जास्त पाणी ह्यात असल्यामुळं उचलून द्यावं लागतं पंप. 15 लिटरचा पंप असल्यामुळं जड आहे. ही बारीक गवारी, ही मोठी आहे. बारीक गवारी मोठ्या, हे सगळं बघा पावसाच्या आधी मारून घेतलं त्याला ती लागू होतं. म्हणून ती सकाळी सकाळी मारलं म्हणजे पावसानं धुवून जात नाही. तर ते म्हणून ते बघा दुपारच्या पुढं मारलं की पाऊस येते, मग सकाळी सकाळी मारल्या मग पानात मुरल्या जाते. धन्यवाद.